आजची सुरुवात एका खूप नाट्यमय क्षणाने करूया. विचार करा, एक शांत नदीचा काठ आहे, एक महान ऋषी आहेत आणि प्रेमात रमलेले एक पक्ष्यांचं जोडपं. आणि मग अचानक एका शिकाऱ्याच्या बाणामुळे एक क्रूर घटना घडते. ही केवळ एका पक्ष्याच्या मृत्यूची कहाणी नाही, तर या एका क्षणातून जगातील सर्वात मोठ्या महाकाव्यांपैकी एकाचा जन्म कसा झाला ही त्याची कहाणी आहे. आपल्याकडे आज या कथेचे अनेक पैलू उलगडण्यासाठी काही निवडक साहित्य आहे. मूळ पौराणिक कथा तर आहेच, पण सोबत वि. स. खांडेकरांची एक अतिशय सखोल तात्विक कादंबरी आहे, क्रौंचवध. आणि काही पक्षी अभ्यासकांची संशोधने सुद्धा आहेत. या सगळ्यांमधून आपण या क्रौंच पक्षाची कथा, त्याचं प्रतिकात्मक महत्त्व आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि म्हणजे ही केवळ एका पक्षाची गोष्ट नाहीये, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ही कथा आपल्याला सृजनशीलता, करुणा आणि मानवी संवेदनांच्या जागृतीबद्दल काहीतरी मूलभूत सांगते. शोकातून श्लोकाचा जन्म कसा होतो हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग त्या क्षणात परत जाऊया. तमसा नदीचा काठ, सकाळचं शांत वातावरण. वाल्मिकी ऋषी आपल्या भारद्वाज नावाच्या शिष्यासोबत आले आहेत स्नानासाठी. तिथलं पाणी एकदम स्फटिकासारखं स्वच्छ आहे आणि आजूबाजूला एक विलक्षण शांतता आहे. आणि तेव्हाच त्यांचं लक्ष एका क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे जातं. हो, आणि ते वर्णन खूप सुंदर आहे. ते पक्षी एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे मग्न आहेत. त्यांच्या हालचालींमध्ये एक लय आहे, एक प्रकारचं संगीत आहे. वाल्मिकींसारख्या ऋषीसाठी तर निसर्गातलं हे सौंदर्य म्हणजे एक परमोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यांना त्या जोडप्यात विश्वाचं संपूर्ण प्रेम दिसतंय. आणि त्यांना हेही माहीत आहे की सारस पक्षी आयुष्यभर एका जोडीदारासोबत राहतात. त्यांची ती एकनिष्ठता त्या दृश्याला अधिकच पवित्र बनवते. सगळं काही इतकं परिपूर्ण असतानाच अचानक कुठून तरी एक बाण येतो आणि तो थेट त्या नर पक्षाला भेदून जातो. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळतो आणि क्षणात त्याचा जीव जातो. त्याची जोडीदार, ती मादी, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहते. तिच्या त्या आक्रंदनाचं वर्णन अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारं आहे. ती नुसतीच किंचाळत नाहीये, तर ती त्या मृत शरीराभोवती फिरते, आपलं डोकं जमिनीवर आपटत शोक करते. तिचा तो विलाप म्हणजे केवळ आवाज नाहीये, तर त्या शांत अरण्यात पसरलेली एक शुद्ध वेदना आहे. आणि वाल्मिकींसारखा स्थितप्रज्ञ ऋषीसुद्धा हे पाहून आतून पूर्णपणे हादरतो. मला इथे एक प्रश्न पडतो. वाल्मिकी तर एक ऋषी होते, म्हणजे त्यांनी जन्ममृत्यूचं चक्र अनेकदा पाहिलं असेल. मग ह्या एका पक्षाच्या मृत्यूने त्यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम का झाला असावा? प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचं कारण केवळ मृत्यू नाहीये, तर मृत्यूची पद्धत आणि वेळ आहे. ती एक हत्या होती, एका निष्पाप प्रेमात मग्न असलेल्या जीवाची क्रूर हत्या. निसर्गाच्या सुंदर रचनेवर झालेला तो एक निर्दयी आघात होता. वाल्मिकींच्या मनात करुणेसोबतच एक प्रचंड क्रोध जागा झाला. एका ऋषीच्या मनात असा तीव्र क्रोध जागा होणं हेच मुळात आश्चर्यकारक होतं. त्यांच्या आतली सगळी तपश्चर्या, सगळा संयम त्या एका क्षणात गळून पडला. आणि त्याच क्रोध आणि करुणेच्या मिश्र भावनेतून त्यांच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले, जे एका शिकाऱ्यासाठी शाप होते. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमः शाश्वतीः समा यत क्रोंच मिथुनादेकम अवधीह काम मोहितम. याचा सरळ अर्थ आहे, अरे शिकाऱ्या, तुला अनंत काळापर्यंत कधीही प्रतिष्ठा किंवा शांती लाभणार नाही. कारण तू प्रेमाच्या भावनेने मोहित झालेल्या या क्रोंच जोडब्यापैकी एकाची हत्या केली आहेस. पण शाप दिल्यानंतर जेव्हा त्यांचा राग थोडा शांत झाला, तेव्हा त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं. आणि इथेच तो खरा आहा क्षण आहे, नाही का? अगदी. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या तोंडून निघालेले वाक्य हे रागाच्या भरात बोललेले सामान्य शब्द नाहीयेत. त्यात एक विशिष्ट रचना आहे, एक छंद आहे. ते वाक्य 2 समान भागात विभागलेलं आहे आणि प्रत्येक भागात ठराविक अक्षर आहेत. ती एक परफेक्ट संतुलित काव्यपंक्ती होती. तो होता अनुष्टुप छंद. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या शोकातून नकळतपणे एका श्लोकाचा जन्म झाला होता. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे प्रचंड भावनिक कल्लोळातून इतकी अचूक गणिती रचना बाहेर पाडावी. म्हणूनच या घटनेला दैवी मानलं गेलं. असं म्हणतात की यानंतर ब्रह्मदेव स्वतः तिथे प्रकट झाले आणि त्यांनी वाल्मिकींना सांगितलं, हे ऋषी, तुझ्या मुखातून निघालेला हा श्लोक माझ्याच इच्छेने निर्माण झाला आहे. तू आता याच छंदातून श्रीरामाची संपूर्ण कथा जगासमोर मांड. आणि अशा प्रकारे एका पक्षाच्या मृत्यूच्या शोकातून संस्कृतमधल्या पहिल्या कवितेचा म्हणजेच आदिकाव्याचा पाया रचला गेला. आणि पर्यायाने रामायण या महाकाव्याचा.
एका पक्षाच्या मृत्यूतून महाकाव्य जन्माला आलं ही कल्पनाच विलक्षण आहे. पण ही घटना, हे प्रतीक फक्त पौराणिक कथेतच मर्यादित राहिलं नाही. 20व्या शतकात एका महान मराठी लेखकाने या घटनेला एका पूर्णपणे वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं. हो, आपण बोलतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स. खांडेकर आणि त्यांच्या क्रौंच वध या कादंबरीबद्दल. खांडेकरांनी मूळ कथेचा गाभा घेतला, पण त्याला एका तात्विक आणि मानसिक पातळीवर नेऊन ठेवलं. त्यांच्यासाठी क्रौंच वध ही केवळ एका पक्षाची हत्या नाहीये. तर मग त्यांच्यासाठी आधुनिक क्रौंचवध म्हणजे काय? त्यांच्या मते आधुनिक क्रौंचवध म्हणजे आधुनिक माणसाने जाणीवपूर्वक केलेली स्वतःच्या आतल्या संवेदनशीलतेची हत्या. प्रेम, करुणा, सहानुभूती यांसारख्या भावनांना कमकुवतपणा समजून केवळ तर्काच्या आणि बुद्धीच्या आधारावर जगण्याचा प्रयत्न करणे, हाच खरा क्रौंचवध आहे. आणि कादंबरीचे नायक प्राध्यापक विश्वनाथ हे ह्याच विचारसरणीचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. ते पूर्णपणे बौद्धिक अलिप्ततेत म्हणजे इंटलेक्च्युअल डिटॅचमेंटमध्ये जगतात. भावना म्हणजे ज्ञानाच्या मार्गातला अडथळा असं ते मानतात. त्यांचं आयुष्य म्हणजे तर्कशुद्ध विचारांची एक उंच भिंत आहे, ज्या आड त्यांनी स्वतःला बंद करून घेतलंय. बरोबर. ते प्रेम, आसक्ती, दुःख या सगळ्याकडे एका शास्त्रज्ञाच्या नजरेने पाहतात. त्याचं विश्लेषण करतात, पण त्या भावना अनुभवत नाहीत. त्यांना वाटतं की असं जगण्यामुळे ते सुरक्षित आहेत, दुःखापासून दूर आहेत. पण निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जितकं स्वतःला भावनांपासून दूर ठेवता, तितके तुम्ही जीवनापासूनच दूर जाता. आणि मग वाल्मिकींप्रमाणेच विश्वनाथांच्या आयुष्यातही एक असा क्षण येतो जो त्यांचीही तर्कशुद्धतेची भिंत तोडून टाकतो. हो, तो क्षण येतो त्यांच्या विद्यार्थिनी मीराच्या रूपाने. विश्वनाथ मीराच्या आयुष्यातील एका अत्यंत दुःखद प्रसंगाचे साक्षीदार बनतात. ते तिचं तीव्र दुःख, तिचा आकांत जवळून पाहतात. तोपर्यंत दुःख ही त्यांच्यासाठी केवळ एक अभ्यासाची गोष्ट होती. पण मीराचं दुःख पाहून पहिल्यांदाच त्यांना दुसऱ्याच्या वेदनेची थेट आणि तीव्र जाणीव होते. तो अनुभव त्यांच्या हृदयाला भिडतो आणि त्यांची अनेक वर्षांची बौद्धिक तटस्थता एका क्षणात कोसळते. पण मला एक गोष्ट समजत नाहीये. वाल्मिकींची प्रतिक्रिया इतकी तीव्र होती कारण ते एक ऋषी होते, त्यांच्यात मुळातच करुणा होती. पण खांडेकरांचा नायक विश्वनाथ तर अगदी उलट आहे. मग त्याच्यात हा बदल इतक्या सहजासहजी कसा घडतो? खूप चांगला मुद्दा आहे. आणि खांडेकर हेच दाखवतात की बदल सहजासहजी होत नाही. विश्वनाथांची पहिली प्रतिक्रिया ही सहानुभूतीची नसते, तर गोंधळाची आणि भीतीची असते. त्यांची इतक्या वर्षांची जपलेली शांतता भंग पावते. त्यांना जाणवतं की ज्या भावनांना ते टाळत होते त्या किती शक्तिशाली आहेत. कादंबरी हाच प्रश्न विचारते की सहानुभूतीची पहिली पायरी दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे ही असली तरी खरी सहानुभूती तेव्हाच जन्माला येते जेव्हा तुम्ही ते दुःख आपलं मानता. आणि या अनुभवानंतरच विश्वनाथांना लेखनाची प्रेरणा मिळते. हो, अगदी वाल्मिकींसारखं. जसं वाल्मिकींच्या शोकातून श्लोक निर्माण झाला, तसंच विश्वनाथांच्या या भावनिक धक्क्यातून त्यांचं लेखन सुरू होतं. ते ॲशेस अँड विंग्स म्हणजे राख आणि पंख नावाची एक रोजनीशी लिहायला सुरुवात करतात. त्यांच्या आत दाबून ठेवलेल्या भावनांना शब्दांचं रूप मिळू लागतं. आणि त्यातील एका विद्यार्थ्याच्या कवितेतील एक ओळ त्यांच्या बदलाचं सार सांगते, जी खूपच प्रभावी आहे. तो पक्षासाठी रडला नाही, तर ज्या शांततेला तो सुख समजत होता त्या शांततेसाठी रडला. बरोबर. सुरुवातीला त्यांचं दुःख हे स्वार्थी आहे. त्यांची तटस्थतेची सुरक्षित दुनिया उद्ध्वस्त झाल्याचं ते दुःख आहे. पण हाच बदलाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्याच्या दुःखातून का होईना, पण ते स्वतःच्या भावनांच्या जवळ येतात. खांडेकरांना हेच सांगायचंय की केवळ बुद्धीने जगणं म्हणजे अर्धवट जगणं आहे. खरी समज आणि खरी निर्मिती तेव्हाच शक्य आहे जेव्हा बुद्धीला भावनेची जोड मिळते. आपण आतापर्यंत या क्रौंच पक्षाला एक प्रतीक म्हणून पाहिलं, पण मला आता खरोखरच कुतूहल वाटतंय की वाल्मिकींनी पाहिलेला तो पक्षी नक्की होता तरी कोणता? यावर काही अभ्यास झालाय का? नक्कीच. आणि गंमत म्हणजे यावर अभ्यासकांमध्ये एकमत नाहीये. इथे मुख्यत्वे 2 नावांवर जोरदार चर्चा होते. यामागे 2 वेगवेगळे पक्षी असू शकतात असं मानलं जातं. अच्छा, त्या 2 शक्यता कोणत्या आहेत? पहिली आणि सर्वात जास्त प्रचलित शक्यता आहे सारस पक्षी म्हणजे सॅरस क्रेन. यामागे खूप भावनिक आणि तार्किक कारण आहे. सारस पक्षी हे त्यांच्या एकनिष्ठतेसाठी प्रसिद्ध आहेत. ते आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात.
त्यामुळे जेव्हा शिकारी नर पक्षाला मारतो तेव्हा मादी पक्षाचा विलाप इतका तीव्र का होता हे भावनिकदृष्ट्या लगेच पटतं. वाल्मिकींच्या कथेचा जो भावनिक गाभा आहे तो सारस पक्षाच्या या वैशिष्ट्यामुळे अधिक घट्ट होतो. हे तर अगदी लॉजिकल वाटतंय. जर एकनिष्ठतेचा मुद्दा इतका महत्वाचा असेल तर सारस पक्षीच योग्य वाटतो. मग दुसरी शक्यता काय आहे आणि तिचा विचार का केला जातो? दुसरी शक्यता ही तितकीच रंजक आहे आणि ती आहे कृष्ण अवाक म्हणजेच इंडियन ब्लॅक आयबिस. यामागे भावनिक नाही तर मजकुरावर आधारित पुरावा आहे. काही प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये आणि टीकांमध्ये क्रौंच पक्षाचे वर्णन ताम्रशीर्ष असं केलं आहे. ताम्रशीर्ष म्हणजे ज्याचं डोकं तांब्याच्या रंगाचं म्हणजे गडद लाल आहे. आणि हे वर्णन कृष्ण अवाक पक्षाशी जुळतं. तंतोतंत जुळतं. कृष्ण अवाक पक्षाच्या डोक्याचा आणि मानेचा भाग पूर्णपणे लाल रंगाचा असतो. याउलट सारस पक्षाच्या डोक्यावर लाल रंगाची चामणी असली तरी ते पूर्ण डोकं लाल नसतं. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते ताम्रशीर्ष हा उल्लेख कृष्ण अवाक पक्षाकडे स्पष्टपणे निर्देश करतो. म्हणजे एका बाजूला कथेच्या भावनेशी जुळणारा सारस पक्षी आहे तर दुसऱ्या बाजूला मजकुरातील वर्णनाशी जुळणारा कृष्ण अवाक पक्षी. हा वाद खरंच रंजक आहे. इतकंच नाही, क्राऊंच या शब्दाचे संदर्भ केवळ या एका कथेशी मर्यादित नाहीत. ते भारतीय संस्कृतीत इतर ठिकाणीही खोलवर रुजलेले दिसतात. उदाहरणार्थ महाभारतातील युद्धात द्रोणाचार्यांनी वापरलेली एक प्रसिद्ध युद्धरचना होती क्राऊंच व्यूह. हो, मी ऐकलं याबद्दल. ही रचना उडणाऱ्या पक्षाच्या आकाराची होती नाही का? पण असा आकार का निवडला गेला असेल? असं मानलं जातं की क्राऊंच पक्षाचा उडतानाचा आकार हा बाणासारखा एकाग्र आणि भेदक असतो. तो थेट आपल्या लक्ष्यावर झेपावतो. त्यामुळे सैन्याची अशी रचना शत्रूच्या फळीला थेट भेदण्यासाठी, त्यांच्या बचावाची भिंत तोडण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जायची. हे त्या पक्षाच्या नैसर्गिक शक्तीचं लष्करी डावपेचात केलेलं रूपांतर होतं. म्हणजे एका पक्षाच्या नावावरून एका व्यूहरचनेला नाव दिलं गेलं होतं. आणखी काही संदर्भ आहेत का? पौराणिक कथेनुसार हा एक पर्वत होता ज्याला भगवान कार्तिकेयाने आपल्या शक्तिशाली भाल्याने एकाच फटक्यात भेदले होते. याशिवाय प्राचीन तमिळ संगम साहित्यातही अनरिल म्हणजे अनरिल नावाच्या एका पक्षाचा उल्लेख येतो जो आपल्या जोडीदाराच्या विरहात प्राण देतो असं मानलं जातं. आणि अनेक पक्षी अभ्यासक या अनरिल पक्षाला कृष्ण अवाक म्हणजे आयबिस मानतात. या सगळ्या उदाहरणांवरून दिसतं की हा पक्षी, मग तो सारस असो वा कृष्ण अवाक, भारतीय मनात किती खोलवर घर करून बसला आहे. तर एका पक्षाच्या मृत्यूच्या साध्या वाटणाऱ्या पौराणिक घटनेत किती वेगवेगळे आणि सखोल पैलू दडलेले आहेत हे आज आपण पाहिलं. त्यात कलेच्या आणि सृजनशीलतेच्या उगमाचं रहस्य आहे, सहानुभूतीचं आणि करुणेचं महत्त्व आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी आणि भावना यांच्यातील सनातन संघर्षाचं चित्रण आहे. अगदी वाल्मिकींच्या पहिल्या श्लोकापासून ते खांडेकरांच्या आधुनिक विवेचनापर्यंत क्रौंच पक्षाचा तो आकांत आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो. खरी निर्मिती आणि खरी मानवी समज ही केवळ कोरड्या विश्लेषणातून नाही, तर दुसऱ्याचं दुःख अनुभवण्यातून, ते स्वीकारण्यातून आणि त्याला शब्दात किंवा कृतीत उतरवण्यातून जन्माला येते. ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक विचार येतोय. वाल्मिकींनी ज्या करुणेतून प्रेरित होऊन रामायणाची निर्मिती केली, असं म्हणतात की त्याच महाकाव्याने पुढे जाऊन स्वतः नायक असलेल्या रामाला त्याने सीतेवर केलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. जेव्हा एखादी कलाकृती इतकी शक्तिशाली बनते की ती तिच्या निर्मात्याला किंवा नायकालाच आरसा दाखवते, तेव्हा त्या निर्मितीचा अर्थ काय असतो यावर विचार करायला हरकत नाही.